पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. मंडळी, मनोरंजनाची निखळ वारी घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आपल्या सगळ्यांचे लाडके गाणं पोपट सुमारिया चौघुलिया आज संगीतात आव्हान देणार आहेत त्यांच्याच घरी राहणाऱ्या शेवंताला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्य मल्हार अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी विनोदवीर. उठ चप्पल घाल. कुठे आलायस तू? हा, कशासाठी आणलंय मी तुला इथे? हा, शांत, डोकं शांत ठेव. नमस्कार नमस्कार करता, नमस्कार कर, पाय पड त्यांच्या. हा ये, आज तुझ्यासाठी अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आज तुझे जे गुरुजी आहेत फार मोठी मैफिल रंगवणार आहेत. कसं वाटतंय तुला? हो, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मी तुमच्या कुल्लू गुरु शिकतोय. कुल्लू गुरु नाही आहे, ते गुरुकुल असं आहे. 2 वर्ष झाले मी तुला शिकवतोय, अजून तू गुरुकुल हा शब्द सुद्धा म्हणायला शिकला नाहीयेस. छोड ना यार. ए नको वागूस असं. हे काय आहे मध्येच? लक्ष दे बाळा, असं करू नको. तुझं वय आहे ना शिकण्याचं. मला सांग, तुला स्टेज म्हणजे काय माहितीये? हो, काहींच्या चेहऱ्यावर दिसतं ते तेज रे. स्टेज 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 म्हणजे परफॉर्मिंग स्टेज. हे बघ, ह्याला म्हणतात परफॉर्मिंग स्टेज. परफॉर्मिंग स्टेज. हा, शाबास. स्टेजला मराठीत काय म्हणतात? रंगपंचमी. रंगमंच. तुला इकडे काय आणलंय बरं सांग बघू मला. उद्या चुकून मागून जर तू माझ्यासारखा मोठा गायक झालास, शक्यता कमीच आहे, तर तुला अशा एखाद्या मंचावर गायचंय. काय झालं असं? मी मंचावर बोलला ना, मला ते मंचावर सूप आठवलं. वाजवेने काय सांगतोय मी? लक्ष कुठं आहे तुझं? हा तुझा प्रॉब्लेम आहे. 2 वर्षात काहीही शिकलेला नाहीयेस माझ्या गुरुकुलात तू. सरगमच्या पुढे काय डफलीवाले असं उत्तर देतो हा. छोड ना यार. अरे येडायस का रे? हे काय नवीन तू शिकून आलेला आहेस? सॉरी सॉरी सॉरी. इथे मी का तुला बोलवलं? नीट लक्ष दे ना बाळा, असं करू नकोस ना. फोकस तुझा हलतोय. आज इथे तुला शिकायला मिळणार आहे. आज इकडे काय शिकणार आहेस तू? शास्त्रीय गान काय असतं आज तू इथे शिकणार आहेस. आज शिकणार आहे? मग गेली 2 वर्षे का आपण गोट्या खेळतोय? कुठून शिकतोस, कुठून हे सगळं म्हणायला? हा, चल फी दे. चल बापाला सांग 6 महिन्याची फी दे. सॉरी गुरु. फी दे. सॉरी. तर 28 रुपये फी आहे, ती सुद्धा 6 महिन्याची तुझ्या बापाने दिलेली नाहीये. थांबा ना जरा. ए, रिकामा करा रे स्टेज. पंडितजी. नमस्कार. पंडितजी, या ओळखलात का मला? नाही. आपल्या फोनवर बोलणं झालं होतं, सूत्रसंचालिका. हा, अच्छा 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 अच्छा, आपणच का त्या? हा, ईशा वडनेरकर लपवून दे बाई. मीच. आणि तुम्ही मी गाणं पोपट पंडित सुमारिया चौघुलिया. आणि मी यांचा चुल्ला. चुल्ला नाही रे, चेला. वडिलांनी चुल्ला नाव ठेवलं, चेला चेला असं. छोड ना यार. अरे येडास का रे? माफ करा जरा. छान आहे. होय होय. वा वा. हे माझा शिला. बरं, तुम्हाला माहिती आहे ना या कार्यक्रमाचं स्वरूप? म्हणजे आपल्या वार्षिक समारंभ आहे हा. आपला वार्षिक असतो, सभासदांसाठीच असतो फक्त. आपण त्यांना सांगतच नाही काय कार्यक्रम. का असं का? येत नाहीत ना अशी नावं ऐकून, म्हणून आपण त्यांना सांगतच नाही. आता झाली तुडुंब गर्दी झाली, प्रेक्षक आले. पण त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा झाला की तुमचे जे नातेवाईक आलेत ना, त्यांच्यासाठी जागा नाहीये समोर. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही विंगेतून बघा, काही हरकत नाही. माझे नातेवाईक, एक मिनिट, माझे कोण नातेवाईक आले तिकडे? माझे नातेवाईक नाही आलेत कोण? ए चुल्ला इकडे. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही. तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही, आमचे नाही नातेवाईक आलेत ना. ते कोणतरी शेवंता आणि पिरिया त्या आल्या. गुरुजी आपली पिरिया. खुर्ची ठेवा रे इथे विंगेत त्यांच्या नातेवाईकांसाठी. किती वेळा सांगितलं. बोलवू का त्यांना? त्यांना इथे बसू दे. ताई या तुम्ही. ताई इथे बसा. या ताई. हा, त्या इथे विंगेतून. सॉरी, पण म्हणजे नाहीये जागा, त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं. या इथे बसतील. पाणी वगैरे देऊ. आली. तू कशी आलीस? इथे काय करतेस तू? घरी जा. मालक, मी तुमचा कार्यक्रम बघायला आले. गरज नाही है.
कार्यक्रम बघायची गरज नाही. घरी जा आणि ते झाडलोट बिडलोट सगळं करतात कामाला जा. जाऊ दे हिला. निघा याला ह्या नको असं का बोलताय तुम्ही? ते रसिका प्रेक्षक आहेत तुम्ही, असं नका वागू त्यांच्याशी. आणि ते तिथे विंगेत बसून त्यांनी कार्यक्रम बघितला तर कोणाला त्रास होणार आहे? उलट यांनी गायलं तर प्रेक्षकांना त्रास होणार आहे. वाजवा नाही. शांत बसायचं तुला सांगून ठेवतोय. ऐका जरा. नाही त्यांना जरा प्लीज जाऊ दे. तू जा, गरज नाही तुझी. मला कार्यक्रम बघायचा आहे तुमचा. बघायचा नाही कार्यक्रम. तुम्ही माझ्या गुरुमाशी असं नाही बोलू शकत. तुझा तर आवाजच काढेन घालून हात. कुठून काढतेस हा आवाज? ही खोटी खोटी आहे. हे ना जाऊ दे. ऐका माझं. ही कामवाली बाई आहे माझ्याकडची. काम बिम करते. माझ्या विद्यार्थिनीशी तुम्ही असं बोलू शकत नाही. माझं पण गुरुकुल आहे. तुझं कुठलं गुरुकुल आहे? हे तर काय गुरुकुल आहे? गुरुमा म्हणताय तुम्ही नक्की कोण आहात? मी गुरुमा आहे. हे कुठली गुरुमा? अशी कुठली गुरुमा असते? मी गुरुमा शेवंत आहे. आणि मी यांची शिष्य पिरिया. पाया पडते. अरे तू कशाला जातोस पाया पडायला? माझ्या गुरुकुलात आहेस ना तू? लगेच गुरुमा म्हटलं की वाजवेन फनकन. पंडितजी सुरू करायचा का कार्यक्रम? ऍक्च्युली यांची गरज नाही. विंगेत बसू द्या आपण. गरज नाहीये त्यांची. मला की 1 मिनिट हे जरा हिथं या. माझ्या 2 मिनिटं मला तुमच्याशी बोलायचं. गरज नाही ऍक्च्युली. 2 मिनिट थांबा. नीट माझी नीट वाग. तुम्ही नीट माझं नीट म्हणणं आधी नीट ऐका. एवढे लोक हिथं जमले ती तर जरा नीट गा त्यांच्या सामने. घरी जसं फरशीवर बसून एकटा ना तसं हसायचं नाही. माझी शिष्य आहे ती. तिच्याशी नीट हसायचं बोलायचं. नाही. माझं काय ते बघून घे. आणि हळू इथे मला वेगळे असू दे. तसं वागा मग. आणि तसं गा मग हिथं रेकू नका. आणि पहिला हा कार्यक्रम संपला ना संपला की बिदग्या माझ्या हातात आणून ठेवायचे. माझा पगार रखडलाय तो देऊन टाकायचा. आणि दाढी तुला बी सांगून ठेवते. बापसाने जी काय ट्युशनची फी भरली असेल ना पहिली माझ्या हातात द्यायची. ह्यांच्या हातात द्यायची नाही. माझा पगार तरी सुटालो. आवाज कमी हो. इथे आवाज चढवायचा नाही माझ्या. वाकडं करणार आहे हो तुम्ही माझं. पंडितजी कार्यक्रम सुरू करूया का? करा चालू करा. तुम्ही तिथे बसता का? बसतो इथं. आपण लोक खोळंबलेत म्हणून फक्त बसा. तिथे काही लागलं तर सांगा. पंडितजी बसून घ्या. सुरू करूया ना? तुम्ही तयार आहात ना? होय मी तयार. बर पडदा द्या. अहो मागताय कशाला? त्यांच्याकडे जाऊन घ्या ना. ये इकडे. पडदा द्या म्हणजे पडदा उघडा. घ्या पडदा. आता ह्या पडद्याचं काय असं नाही. पडदा लांब तिकडे. करूया का पंडितजी? नको द्या पडदा द्या. फक्त ऑब्झर्व कर कसं आहे ते. लक्षात आलं? खूप काही शिकायला मिळेल तुला. हा द्या पडदा द्या. नमस्कार 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 मंडळी. नमस्कार प्रणाम आदाब. तर वा पंडितजी आज आपल्याकडे फार मोठे गायक आलेले आहेत. वा 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 पंडितजी. गान पोपट सुमारिया चौघुलिया आज आपल्या बरोबर आहेत. ते वा 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 पंडितजी वा. तर त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. असे लाभले पाहुणे जे दिसतात सर धोपट. असे लाभले पाहुणे जे दिसतात सर धोपट पण गायनात मात्र आहेत ते गान पोपट. गान पोपट. गुरुजी इज्जत काढली त्यांनी. नको खाऊस मार माझा इथे सगळ्यांसमोर. मध्ये मध्ये बोलू नकोस. शिक जरा. हा तर पहिलं पुष्प माळाची विनंती करते मी. हो अगदीच अगदीच. बुवा बुवा बुवा. उलट सरा कोण आहेत ते? माफी माग त्यांची. पाया पड त्यांच्या. माफ करा. मागे बस तिकडे. मागे बस. तर आपण पहिलं पुष्प होय माळूया. अगदीच बघतायत.
बलम परदेसी या बलम परदेसी या. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.